नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा टीईटी 2025 ला सरळ व्याजावर आधारित आलेला प्रश्न आहे. बघा खूप सोपा आहे. काय? नमिताने गृहोद्योगासाठी दशादशे 7.1/2 दराने बँकेकडून 1.5 लाख रुपयांचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? म्हणजे तिने टोटल पैसे किती दिले असतील, म्हणजे मुद्दल आणि व्याज मिळून किती दिलं असेल असं आपल्याला विचारलंय. बघा मुद्दल तर 1.5 लाख आहे, ती तर देणारच आहे, त्याच्यावर व्याज किती देणार आहे ते पण आपल्याला काढावं लागेल आणि दोन्ही एकत्र मिळून आपलं उत्तर काढावं लागेल. बघा मुद्दल किती आहे? 1.5 लाख रुपये, बरोबर का? 1.5 लाख रुपये. एका वर्षाचं व्याज किती? 7.5%. एका वर्षाचं व्याज 7.5%. तर किती वर्ष घेतले तिने कर्ज? 8 वर्षासाठी. म्हणजे 8 वर्षाचं किती टक्के व्याज होते ते आधी आपण काढूया. बघा 7.5 गुणिले 8 किती होते मित्रांनो? बघा 8×5 40, 4 8×7 56 आणि 4 60 आणि पॉईंट एका अंकानंतर म्हणजे 60% व्याज होईल. तेवढंच काढू डायरेक्ट. 1.5 लाखाचे 60% किती होणार? बघा 1.5 लाखाचे 60% 15 90, म्हणजे 90,000 तिचं व्याज होणार. किती? 90,000. टोटल रक्कम किती असते? मुद्दल अधिक व्याज. बघा 1.5 लाख अधिक 90,000 किती होणार मित्रांनो? 2,40,000. किती होणार? 2,40,000. म्हणजे पर्याय क्रमांक 1. धन्यवाद.